त्याची भाजी करूया. तेल तापलेलं आहे, याच्यात टाकूया आपण कांदा. लसूण खूप महाग झालं आहे म्हणून मी लसणाचा वापर केलेलाच नाही आहे. 250 रुपये किलो लसूण आणि कांदा तुम्हाला सांगते 40 रुपये किलो आहे. तुमच्याकडं कसा भाव झाला आहे तो सांगा. 40 रुपये किलो ताई कांदा. 40 भाव वाढला. गोण टाकता टाकता मी म्हातारी झाली, पण मी काही गोण टाकली नाही. तेवढा होता, कधी गोण आणणार कधी काय नाही. तर कांदा लाल करून घेऊया. तसं तेवढी भांडी पडलेत ती घासून घेऊया. टमॅटो वगैरे कापलाय. कांदा लाल झाला. टमॅटो थोडाच होता तो टाकते. टमॅटो मस्त लाल करून घेऊया. म्हणजे गावाले लोक लगेच लक्ष देतात. इथं काय कोणाला पडलेली नाही. वाट बघत होते सगळे टँकरची काल. मिरचीचं वाटण टाकूया भेंडीला. याच्यात लसूण, आलं, मिरची, जिरं हे वाटून घेतलेलं आहे मी. लाल करून घेऊया. एक अख्खी मिरची मी माझ्यासाठी टाकलेली आहे, कारण का मला आवडते ती. हळद टाकूया. आपण टाकूया भेंडी. मीठ टाकायचंय. भेंडी टाकलेली आहे. मीठ टाकूया आता. मीठ टाकूया. मिरचीमध्ये वाटताना मीठ टाकलेलं असतं म्हणून थोडं कमी प्रमाणात मीठ टाकूया बरं का. तर तुम्हाला माझ्या भाज्यांची रेसिपी कशी वाटते मला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. ते भांडीच बोलते भेंडी मस्त शिजून घेऊया. प्रकारे आपली भेंडी झालेली आहे बघा. मस्त किती छान दिसते ना. त्याच्यापासून आपण कोथिंबीर. आजचा मेनू माझे संपलेले आहेत. शेकटाची शेंग, मसाले भात आणि भेंडी. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. चला भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन मेनू घेऊन. श्री स्वामी समर्थ. बाय.